शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी सांगण्या अगोदर संपूर्ण शेतकरी बांधवासाठी सुद्धा बघा की कशा पद्धतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे. कोणाला निवेदन दिलं कशाबद्दल बघूया एकदा मित्रांनो. खडकी येथील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले. कर्जमाफीसह हमीभाव द्यावा म्हणून केली मागणी. होय शेतकरी मित्रांनो, खडकी येथील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री यांना संपर्क केलेला आहे. खडकी ग्रामस्थांची कृषी मंत्र्याकडे थेट मागणी. केडगाव शेतमालाला नसलेला बाजारभाव, वाढता उत्पादन खर्च आणि वेळोवेळी आलेले नैसर्गिक संकटे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी करावी आणि उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा अशी मागणी खडकी तालुका अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे. खडकीचे सरपंच भाऊसाहेब बैरट, नंदू रोकडे, कैलास कोठुळे, अशोक रोकडे, बापू कोठुळे यांनी पुणे येथे मंत्री भरणे यांची भेट घेतली. दूध व्यवसाय, फळबाग व्यवसाय आणि जिरायती शेतकऱ्यांसमोरील अडचणी शेतकऱ्यांनी कृषी मंत्री यांना सांगितल्या. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यानुसार बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्यावेळी शेतकरी धान्य विकतो त्यावेळी बाजारभाव पडलेले असतात. आर्थिक अडचणीमुळे धान्य विकण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो. पण ज्यावेळी व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये धान्य असते त्यावेळी वाढलेल्या बाजारभावाचा व्यापाऱ्यांना फायदा होतो. कांद्याचे बाजारभाव आता 10 ते 12 रुपये किलो आहे. त्यामुळे कांदा पिकात शेतकरी तोट्यात गेला आहे. त्यांनाही किलो मागे 15 रुपये अनुदान द्यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमी भाव द्यावा आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन भरणे यांनी शिष्टमंडळाला दिले. आता वळूया कापसाच्या भावाकडे. वरोरा शेगाव मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 7,650 रुपये. सिंधी सेलू लांब स्टेपल जास्तीत जास्त 7,550 रुपये. भिवापूर लांब स्टेपल जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,780 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,969 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,775 रुपये. सेलू जास्तीत जास्त 7,830 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 7,825 रुपये. तर कॉटन ॲग्रो खाजगी बाजार 7,450 रुपये. धारूर बीड खाजगी बाजार 7,650 रुपये. तर वसमत परभणी जास्तीत जास्त 7,450 रुपये. दररोजच्या अशाच माहितीसाठी जाताना आपले चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.